प्रत्येक देवळामध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतातच. त्याप्रमाणे दक्षिण गोव्यामध्ये श्रीस्थळ गावात मल्लिकार्जुन मंदिरात भजनी सप्ताह चालतो. हा भजनी सप्ताह आषाढ अमावस्येला संपतो. तर याची काही वैशिष्ट्ये आहेत आणि हा कधी सुरू झाला काय ह्याबद्दल आपण जितेंद्र आमशेकर यांच्याकडून जाणून घेऊ. श्री मल्लिकार्जुनाच्या ह्या प्रांगणामध्ये गेली जवळपास 1 शतकाहून अधिक कालावधी ह्या भजनी सप्ताहाला झालेला असावा. आमच्या बालपणी जे सांगितलं जात असे की पाऊस पडत नसल्यामुळं सगळ्या भक्तजनांनी, इथल्या महाजनांनी, सगळ्या त्यावेळेच्या चालक मंडळींनी ठरवलं असावं की भजनी सप्ताह या ठिकाणी करावा आणि संपूर्ण गोव्यामध्ये एकदा सुरू झाल्यानंतर पूर्ण 7 दिवस चालणारा हा केवळ एकमेव भजनी सप्ताह असावा. बाकी ठिकाणी भजनी सप्ताह असतो पण केवळ काही तासच भजन केलं जातं किंवा भजनी सप्ताह म्हणतात आणि 24 तासांचाच भजन कार्यक्रम करतात. पण या ठिकाणी 7 विविध गावची लोक किंवा मंडळी त्यांना वाटून दिलेले आहेत आणि 3-3 तासांचे असे 8 पाल दररोज होतात आणि त्या पद्धतीनं 7 दिवसांचा हा भजनी सप्ताह मोठ्या उत्साहानं पार पडला जातो. आषाढ अमावास्येच्या दिवशी या भजनी सप्ताहाची सांगता होते. विशेष उल्लेखनीय म्हणजे या मल्लिकार्जुनाच्या देवळात याची भजनाची सुरुवात होते, पण प्रत्येक पाराची सुरुवात ही काशीपुरुष देवळातून होते आणि भजनी मंडळी जी आहे ती काशीपुरुषाच्या देवळातून पार घेत या मल्लिकार्जुनाला प्रदक्षिणा करून भजनाची सुरुवात करतात आणि परत इथून पार नेऊन दुसरा पार आल्यानंतर काशीपुरुष देवळात जाऊनच ह्या पाराची सांगता होते. आषाढाच्या शेवटी म्हणजे अमावास्येच्या दिवशी हा संपूर्ण भजनी सप्ताह संपतो आणि श्रावण सुरू होतो. ह्या भजनी परंपरेमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे गोव्यामध्ये ज्यांनी भजनाचा पाया घातला किंवा ज्यांनी एक भजनी परंपरा सुरू केली ते पंडित मनोहरबुवा शिरगावकर, त्यानंतर मग नाना शिरगावकर अशा अनेक दिग्गज मंडळींनी या ठिकाणी भजनाची सेवा केलेली आहे. पंडित तुळशीदास नावेलकर किंवा पंडित आशाताई भोसले किंवा पंडित अजित कडकडे अशा पद्धतीचे नामने असलेले कलाकार यांनी या ठिकाणी भजनी सेवा केलेली आहे. आमच्या उल्लेखासाठी माझ्या बालपणापासून श्री नागेश टेंगसे आणि त्यांचे सुपुत्र श्री निशिकांत टेंगसे हे अनेक वर्ष सायकल घेऊन सप्ताहाला यायचे, रात्रभर भजन करायचं आणि परत घरी जाऊन आपला नित्य कार्यक्रम करायचा. असे अनेक सप्ताह त्यांनी केलेले आहेत. आता ही नवीन पिढी ह्या भजनी सप्ताहामध्ये आपली कला सादर करते आणि अशी अनेक लोक आहेत की कोणतीही अपेक्षा न बाळगता या ठिकाणी केवळ सेवेसाठी सेवा, नामस्मरणाचा आनंद घेतात आणि ही विशेष अशा पद्धतीची गोव्यातली परंपरा ज्यांनी राखली त्या सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद.